रेश्माच्या लग्नासाठीचा प्लॅन सक्सेस होणार का? तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आणखी एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये नेमकं काय काय होणार. तर तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये थोडक्यात पाहिलंच असेल की रेश्माचं लग्न ठरणार आहे पुढच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेलच की रेश्माचं लग्न होणार, रेश्मा लग्नासाठी तयार होणार. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये येणारा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता आपण पाहूया की थोडक्यात मागच्या एपिसोडमध्ये नेमकं काय काय झालं. सर्वप्रथम तुम्ही पाहिलं आहे की रेश्मा पल्लवी हे दोघे झाडाखाली डोका खेळत असतात. त्यानंतर रेश्माची आई येते व रेश्माला विचारते की तू आता शाळा सोडून दे, कारण का तुझं लग्न करण्याचं वय झालेलं आहे. त्यावर रेश्मा उत्तर देते की असं मला आताच लग्न करायचं नाही, मला शेवटचं वर्ष आहे, हे शिकायचं आहे. पण तिची आई त्या प्रश्नाला तयार होत नाही. तर छोट्याशा चिन्ह तुम्ही पाहिलं आहे की पल्लवी जाते आब्याकडे. आब्याला सर्व सांगते की रेश्माचं लग्न ठरणार आहे आणि हे ऐकून अभिजितला धक्का बसतो. नंतर अभिजित दाद्याला सांगतो. नंतर दाद्या व गावकरी मंडळी सगळेजण रेश्माच्या घरी जातात व रेश्माच्या आईला म्हणतात की मी एवढ्या लगेच रेश्माचं लगीन करू नका. हे सर्व बोललं रेश्माची आई त्यावर उलट उत्तर देते व सांगते की तुमचा काही संबंध नाही व दाद्याचा अपमान करते व सर्वजण उठून जातात व विकायच्या घरी जातात. त्याच्या घरी जाऊन तर बोलतात. तर प्लॅन असतो त्यांचा. काय प्लॅन असा असतो की आपण गावामध्ये थांबायचं व पाहुणे आले की पाहुण्यांना रेश्माचं वाईट साईड सांगायचं व त्यांना तिथूनच पाठवायचं. आता येणाऱ्या एपिसोडमध्ये आपणास तर तो प्लॅन सक्सेस होताना पाहायला भेटणार आहे आणि रेश्माचं लग्न थांबणार आहे हे तुम्हाला येणाऱ्या भागामध्ये पाहायला भेटणार आहे. लग्न मोडलं हे आई ऐकून खूप रागवणार आहे. रेश्मा मात्र खुश होणार आहे. कारण तुम्हाला रेश्माचं लग्न कसं मोडायचं ह्याची आयडिया पाहिजे असेल तर JP वेसरत पूर्वी YouTube चॅनलवर जाऊन रेश्माचं लग्न मोडलं हा व्हिडिओ पहा. धन्यवाद.